आमदार रोहित पवारांचं तोंड शिवलंय का? मारहाणीवरून सदाभाऊंचा सवाल. आमदारांचे जशास तसं उत्तर. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असणाऱ्या शरणू हांडे या प्रकरणावर बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट रोहित पवारांवर आरोप केले. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचे सेनेस्टाईल अपहरण झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र या अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे 4 पथक तात्काळ शोधासाठी रवाना झाले होते. काल रात्री 10च्या सुमारास अमित सरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यावरून आता राजकीय वातावरण तापलेलं असून आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांचा तोंड आता शिवलंय का असा सवाल केला आहे. मात्र रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत SIT चौकशीची मागणी केली. राष्ट्रवादीच्या रोहित पवारांच्या गुंडांनी गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण केलं होतं. अपहरणकर्ते कर्नाटकमध्ये आढळून आले असून सोलापूरचे पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण पोलीस दलाचे मी अभिनंदन करतो. गुंडागर्दी कुठे चालते, अपहरण, खून, भ्रष्टाचार कशा पद्धतीने होतात याचे विद्यापीठ आता रोहित पवार चालवत आहेत. आता रोहित पवारांच्या तोंडावर बोटं का आहेत, असा रोहित पवारांचं तोंड शिवलंय का असा सवाल आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तसेच गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारा कार्यकर्ता कोणाचा? आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर त्याचा सत्कार रोहित पवार यांनी केला आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थक जी गुंडागर्दी आहे त्याला ठेचून काढावं असंही खोत यांनी म्हटलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांचं काल सोलापूरमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या गुंडांनी अमित सरवसे यांनी अपहरण केलेलं होतं. ते कर्नाटकमध्ये मिळून आले. निश्चितपणानं सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण पोलीस दलाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गुंडागर्दी कुठं चालती, अपहरण कशा पद्धतीनं होतात, खून कशा पद्धतीनं होतात, भ्रष्टाचार कशा पद्धतीनं होतात, याचं एक मोठं विश्वविद्यालय आदरणीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आता सध्या रोहित पवार चालवत आहेत. आता रोहित पवारांच्या तोंडावरती बोट आहे का? त्यांचं तोंड आता शिवलेलं आहे, शब्द फुटू शकत नाहीत. हा कार्यकर्ता कुणाचा? गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर त्याचा सत्कार रोहित पवार यांनी केलेला होता. म्हणजे या राज्यामध्ये गुंडागर्दीला खत पाणी रोहित पवार आता तुम्ही घालत आहात. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की महाराष्ट्रातली राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थक जी गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे तिला ठेचून काढा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.